एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो। माननीय खासदार साहेबांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असं मी विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की प्रथमेश पाटील एक मराठी उद्योजक देखील आज या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहेत। आता या ठिकाणी तुर्भे विभागाचे ज्येष्ठ नगरसेवक माननीय सुरेशजी कुलकर्णी साहेब यांच्या माध्यमातून कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत। प्रल्हाद शेलारकर माजी नगरसेवक, अनिल पाटील समाजसेवक, गुरु सूर्यवंशी समाजसेवक, उभाटा या सर्व मान्यवरांचं त्यांच्या सोबत मी सोबतच अंकुश बाबा कदम यांच्या मार्फत ज्यांचा प्रवेश होतोय त्यांचं मी नाव पुकारतो, त्यांनी देखील स्टेजवर यायचे। या ठिकाणी अजय अग्रहरी उभाटा या पक्षातून उपशहर प्रमुख कोकरी सेक्टर 26 येथे इथून प्रवेश करतायत। मोरेश्वर ठाकूर उभाटा विभाग प्रमुख विलासजी गोविंद साहेब यांच्या माध्यमाखाली या ठिकाणी प्रवेश करतायत। तसेच अंकुश बाबा कदम यांच्या मार्फत नाव घेतोय मी, तुम्ही नगरसेविका सन्माननीय तनुजा मडवी यांचा देखील या ठिकाणी माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब प्रवेश होतोय। अमित लक्ष्मण भोई, इतर मागासवर्गीय ओबीसी सेल अंबावी पटेल, उद्योग व व्यापार विभाग सेल मनीष कुमार शर्मा, वाहतूक विभाग सेल प्रवीण पाटील, मच्छीमार सेल प्रकाश बाळू धुमाळ जिल्हा उपाध्यक्ष, मफतलाल सर्जन चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष, श्री सचिन हिराजी पाटील जिल्हा उपाध्यक्ष, राजेंद्र पावगे जिल्हा चिटणीस, सुरेश दिनकर कारंडे जिल्हा चिटणीस, महबूब याकूब आलम जिल्हा चिटणीस, समीर मेहबूब शेख जिल्हा सरचिटणीस, गजानन काळे जिल्हा सरचिटणीस, नितीन सावंत बेलापूर तालुका अध्यक्ष, शशिकांत काकडे सिवूर तालुका अध्यक्ष, मिथुन म्हात्रे तुर्भे तालुका अध्यक्ष, श्री रघुनाथ गोळे नेहरू पश्चिम तालुका अध्यक्ष, राजाराम बबन जाधव घनसोली ग्रामीण तालुका अध्यक्ष, सचिन हरिराम पाटील। स्पीड ब्रेकर होता, प्रत्येक प्रकल्पामध्ये निगेटिव्हिटी होती। हा प्रकल्प बंद, तो प्रकल्प बंद, हे बंद करा, ते बंद करा। पण तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळे अडथळे दूर केले, विकासाला चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची सांगड घातली आणि त्यामुळे हा महाराष्ट्र जो आहे या सगळ्या ह्याच्यात प्रगती करतोय, आघाडीवर जातोय आणि म्हणून देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय। तर आपल्या महाराष्ट्राचं योगदान देखील मोठं असलं पाहिजे, ही भूमिका आपली आहे आणि या भूमिकेतून आपण जातोय आणि म्हणूनच या महायुतीला प्रचंड असं यश या निवडणुकांमध्ये देखील आपण पाहतोय। आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, शेवटी कार्यकर्त्याला तिकीट या निवडणुकीमध्ये तिकीट वाटप होणार, एकच तिकीट मिळणार, पण दुसऱ्याला तिकीट मिळालं नाही तर याचा अर्थ समजू नये की मी त्या लायकीचा नाहीये, माझी ती कुवत नाहीये किंवा माझी कॅपॅसिटी नाही असं समजण्याचं कारण नाही, कारण तिकीट एकच असेल। परंतु ज्याला तिकिटापासून थांबेल त्याला आपण अनेक संध्या उपलब्ध आहे। महापालिकामध्ये तालुका कमिट्या, जिल्हा कमिट्या, महामंडळ आपण बाकी ठेवलेले आहे, त्याच्यातले सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष हजारो पद आहेत। नगरसेवकापेक्षा देखील मोठी पद ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांना दिली जातील, हा शब्द देखील शेवटी काम करून एकदा उमेदवारी मिळाल्यानंतर मात्र तो उमेदवार स्वतः उमेदवार समजून आपण काम करायचं, तरच आपण जिंकू शकतो। नाही तर आपणच आपल्यामध्ये याला तिकीट मिळालं आता बघू, आपण पुढच्या वेळेस आपला नंबर लागण्यासाठी याला पाडू, परंतु तुम्ही स्वतःला नाही, पक्षाला नाही, सगळ्यांना फसवताय। अशा प्रकारचं कुठलंही काम आपण करायचं नाही। शिवसेनेची शिस्त जी आहे या शिस्तीचं आपण या ठिकाणी दर्शन घडवलं पाहिजे। आणि बाकी बघा, मी तुम्हाला सांगतो की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। मी अनेक वेळा सांगतो, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कॉमन मॅन म्हणून काम केलं, आज डीसीएम आहे तेव्हाही डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून मी काम करतोय, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपण काम करतोय। आणि म्हणून जो काम करेल तो या पक्षामध्ये पुढे जाईल। आणि म्हणूनच हा माझा तो माझा, हा जवळचा तो माझा जवळचा असं करता कामा नये। जे असं करतात या निवडणुकांमध्ये ते चित्र देखील पाहायला मिळालेलं आहे। ज्या लोकांनी अशा प्रकारची कामे या नगर परिषदेमध्ये केली त्यांनाही देखील त्याचं उत्तर जनतेने दिलंय। शेवटी जनता मायबाप जे आहे हे सर्वश्रेष्ठ आहे।
मालक ते आहे, आपण सेवक आहोत. काही लोक मालक बनायला जातात पण जनता सुज्ञ आहे, त्याला वर घेऊन जाते. तशी एक वेळ अशी आपटते की त्यालाही कळत नाही. आणि म्हणून ही महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे आणि शेवटी सर्वोच्च हे आपले जे कोणी आहेत सर्व जनता ठरवत असते कुणाला मोठं करायचं कुणाला. आणि शेवटी जनतेच्या सुखदुःखामध्ये धावून जाणाऱ्या प्रत्येकाला जनता मतदार